लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर भाऊ तोरसेकर लागतो. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रतिपक्ष लागतो. आणि म्हणून या सगळ्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये एक खंबीर तंबूसारखे भाऊ उभे होते आणि आजही ते उभे आहेत. आणि असं नाहीये, जेव्हा आवश्यकता असते त्यावेळी भाऊ आमच्यावरही टीका करतात. कुठल्याही कृतीवर जी चुकीची आहे त्याच्यावर ते टीका करतात. ते घाबरत नाहीत. पण सत्तेच्या विरुद्ध संघर्ष हा जो पत्रकाराचा स्थायी भाव आहे तो भाव भाऊंनी कधीच सोडला नाहीये. इतके लोक आज तुमच्या या प्रतिपक्षाला पाहणारे, इतकी मोठी त्याची संख्या आहे. आमचा एक मित्र आहे, माझ्यासोबत मंत्रिमंडळात मंत्री होता. तो मला म्हणाला की माझे वडील रोज रागवत, अरे तू पाहिलं नाही भाऊ तोरसेकरांचं, तुम्ही लोक काही इन्फॉर्मेशन ठेवत नाही. अरे बाबा राजकारणात काम करायचं तर भाऊ तोरसेकर पहा, असं मला रोज. प्रत्येक पक्षाचे काही लाचार तथाकथित पत्रकार असतात, ते युट्यूबर असतात आणि ते फक्त लाचारी करण्यासाठी आणि त्या पक्षाकडून काहीतरी आपल्याला तुकडा मिळेल ह्या अपेक्षेने ते इमाने ईदबारे काम करतात. काही पत्रकार हे त्रियस्त म्हणून भूमिका बजावतात. कदाचित ते मेन स्ट्रीम मधले पत्रकार नसतात, ते वर्तमानपत्राचे पत्रकार नसतात, ते लाचारयुक्त जी काही नेत्यांची हुजरीगिरी करण्यासाठी किंवा त्या पक्षाला कसं महत्वाचं त्या ठिकाणी लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करतात. त्यातीलच एक नाव म्हणजे जे की फक्त आणि फक्त भाजप समर्थक म्हणून ज्यांना शिक्का आहे आणि भाजप बुडती की काय, भाजप आता संपते की काय, राजकारणामध्ये यशस्वी होईल की नाही, अशी ज्यांना सतत म्हातारवयामध्ये सुद्धा म्हणजे अत्यंत चलबिचल मनामध्ये होते, तो व्यक्ती म्हणजे भाऊ तोरसेकर. पण त्याच भाऊंची भाजपनी आबरूच काढली, इज्जतच काढली. म्हणजे भाऊ उतार वयात सुद्धा, म्हणजे त्यांचंच वाक्य आहे की काही लोक डोळे मिटायला वेळ आली किंवा डोळे मिटायची वेळ आली की मग डोळे उघडतात. याचा अर्थ असा की एखादा आता संपत चाललाय आणि त्यावेळेस मग त्याला जाग येते. तसं भाऊंचं सुद्धा वय झालंय, परंतु भाऊंना त्या भाजपचा लय पुळका आहे. भाऊ म्हणजे भाजपचा एक वयस्कर माणूस जरी एक मुद्दा बाजूला ठेवला तर पत्रकारिता किती सरेंडर किंवा किती एखाद्या पक्षाच्या चरणी लीन करायची, किती फडणवीस साहेबांना मी तुमचाच आहे हे निष्ठावंत म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न. पण त्याच भाजपने भाऊंची इज्जत काढली. त्याच भाजपच्या प्रमुख नेत्याने भाऊंना नोटीस पाठवली, साधी नाही कायदेशीर. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ, नमस्कार. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ महत्वाची आहे, शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेअर करा. अंधभक्त असतील, लाचार असतील, काही पक्षाचे लाचार म्हणजे जे काही त्यांना पत्रकार म्हणू शकत नाही, कारण ते फक्त आणि फक्त हुजरीगिरी करण्यासाठीच प्रयत्नवादी असतात, अशा लोकांपर्यंत किंवा अशा लोकांपासून चांगल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जे ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार आहेत, जे या देशाची लोकशाही आणि खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे पत्रकार काम करतात, जे प्रामाणिक आहेत आणि जे निपक्षपाती पत्रकार म्हणून काम करतात, त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. आणि तुम्ही ग्रेट आहात म्हणून लोकशाही आहे. आणि काही असे लाचार आहेत गोदी मीडियात जगणारे पत्रकार, त्यांच्यामुळं लोकशाही धोक्यात आहे, हे नाकारता येणार नाही. आपण चर्चा करतोय भाऊ तोरसेकरांवर. म्हणजे भाजपचा सुपडा साफ कशामुळे झाला याचं टेन्शन भाऊंना जास्त आहे. म्हणजे ते शरद पवार नावाच्या 84 वर्षाच्या माणसावर टीका करत असताना ते असं म्हणायचे की सगळं बुडालंय, फुटलंय, सगळे निघून गेलेत, तरी हा माणूस धडपड करतोय परत एकदा राजकारणामध्ये जिवंत येण्याची आणि सगळ्यात महत्वाचं विझलेली ज्योत परत पेटवण्याची. तर त्याच गोष्टीमध्ये दुसऱ्या बाजूला हेच तोरसेकर असं म्हणतात की फडणवीस साहेब, तुम्ही भाजपच्या जे काही तुमच्या आसपासची लोक आहेत किंवा सोशल मीडिया पासून पदाधिकारी म्हणून काम करतात, ते गाफील राहिले आणि त्यांना भाजप वाचवता आले नाही.
त्यांना उमेदवार निवडून आणता आले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, भाजप आता रस्ता तळाला जाते की काय, भाजप हारते की काय, याचं प्रचंड टेन्शन घेऊन भाऊ ज्या पद्धतीनं तळमळ करतात आणि ज्या पद्धतीनं कधी कधी भाऊ एक सामान्य नागरिक म्हणून भाऊ हे खरंच भारतीय आहेतच, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही, पण भाऊ हे संघी असल्यासारखं, भाऊ एक अंधभक्त असल्यासारखं आणि दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या बाजूला दुसऱ्यालाच फक्त शानपणे शिकवायचं आणि आपण मात्र किंवा आपले जे आपल्या पक्षाचे म्हणूया अर्थात भाऊंच्या, की त्यांनी कितीही लाचारी केली किंवा पक्षाला कितीही बुडवण्याचं काम केलं तरी भाऊ त्यांना बोलणार नाही. पण भाऊ बोलले. भाऊ म्हणजे ग्रेटच माणूस आहे. भाऊ म्हणजे फक्त आणि फक्त काँग्रेस आणि इतर लोकांनाच ठोकणार. भाजपच्या नेत्यांना ठोकायची हिंमत आहे का भाऊंमध्ये? प्रधानमंत्र्यांनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, म्हणजे ज्या पद्धतीचं महाराष्ट्राला आणि भारताला करून टाकलं, भाऊंना ते अजिबात दिसत नाही. आणि त्याच वेळेस भाऊंनी काय केलं? भाऊंनी टीका केली लोकसभा निवडणूक हरल्यानंतर. जे काही हवेमध्ये होते, जे काही 400 पारच्या त्या पावसामध्ये जे काही भिजलेले होते, भाऊंनी सगळ्यांना उघडं पाडलं आणि कोरडं केलं. मग भाजपच्या श्वेता शालिनी नावाच्या आयटी सेलच्या प्रमुखांनी का आम्हाला एवढी टीका करताय? कारण भाऊंचं असं म्हणणं आहे त्या अगोदर, आणि ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुमचा आयटी सेल झोपलेला आहे, तुमचा सोशल मीडिया 100% झोपलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, विरोधकांच्या बाजूने बोलणारे आणि भाजपवर टीका करणारे जे काही युट्यूबर आहेत किंवा जे काही सोशल मीडियातली लोक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे काही नेते आहेत, ते नेते ठामपणे खरी भूमिका सांगतात आणि सरकारला उघडं पाडतात आणि खोटारड्या लोकांना नागडं करण्याचं काम करतात. ते भाजपच्या जिवारी लागलं आणि म्हणून भाजप हारली असं तोरसेकरांचं मत आहे. कारण जे टीका करतात त्यांनी जे काही टीका केल्यात किंवा जे वास्तव मांडलंय त्याला डिफेन्स करणारी यंत्रणा भाजपकडे नाही असं तोरसेकरांचं मत आहे. कारण प्रचंड काळजी तोरसेकरांना, फडणवीस साहेब आता काय होईल, मग त्यांच्याकडे पैसे राहतील की नाही, मग ते इथून पुढे आता आयुष्य कसं घालवतील, कदाचित याचं टेन्शन तोरसेकरांना असेल. पण महाराष्ट्राचे द ग्रेट नेते म्हणून फडणवीसांची नोंद आहे. भविष्यात ते केंद्रात जातील आणि तोरसेकरांचा जर आशीर्वाद असेल आणि संघामध्ये जर त्यांच्याकडे परफेक्ट त्या ठिकाणी वशील असेल तर प्रधानमंत्री सुद्धा करण्याची ताकद तोरसेकरांकडे आहे. पण आपला नेता किंवा आपला एखादा म्हणजे समर्थक हितचिंतक आणि त्याचा पक्ष सत्तेतून बाहेर पडतो की काय, आणि पडलाय बाबा, आता काय जमलं नाही आणि विरोधक मात्र ठामपणे सक्षम झालेत, याचा जो काही म्हणजे सहन न झालेला उद्रेक त्यांनी 4 भाषेमध्ये लिहून टाकला. आणि त्यांचं एक साधं वाक्य की भाजपची परिस्थिती ही डोळे मिटायलेल्या म्हणजे किंवा त्या अवस्थेत आलेल्या माणसाचे जीव जायच्या वेळेला डोळे उघडून पाहणं, याचा अर्थ तो लगेच उठून बसतो असं नाही, परंतु त्या क्षणाला त्यावेळेस डोळे उघडून उपयोग होईल का असं भाऊंचं म्हणणं आहे. ते जिवारी लागलं. मग भाजपचा जो सोशल मीडिया बघतात त्या श्वेता शालिनी नावाच्या सन्माननीय महान नेते आहेत, त्यांनी भाऊंना एक कायदेशीर नोटीस पाठवली की तुम्ही आमच्या भाजपच्या आयटी सेलची फार इज्जत काढली किंवा धुळदाण मिळवली आणि आम्ही काहीच लायक नाहीत, आता आम्हाला पक्षातून कदाचित हकालपट्टी करतील, म्हणून कायदेशीर नोटीस त्यांनी भीत त्या ठिकाणी पाठवली असावी. आणि हे जगजाहीर आहे. लगेच दुसरी हाईट म्हणजे भाऊंचे कॉन्टॅक्ट हे म्हणजे साधे नाहीत. भाऊंनी थेट फडणवीसांना फोन लावला आणि भाऊंची जी काही म्हणजे अब्रू काढण्याचा प्रयत्न त्या नोटिसीमधून झाला. कारण इमाने इदबारे भाजपच्या इथं पाणी भरणारे भाऊ तोरसेकर अचानक जर भाजपच्याच हिट लिस्टवर आले, म्हणजे ज्यांच्यासाठी ज्यांना मतं मिळावीत म्हणून रोज म्हणजे म्हणतात ना तोंडात दात नाही तरी चावून खाण्याची ताकद, तसं भाऊंनी म्हणजे त्या वयात सुद्धा ज्या पद्धतीनं
म्हणजे इतर महाविकास आघाडीवाले कसे वाईट आहेत आणि भाजपन त्यांचे नेते कसे चांगले आहेत, हा जो केविलवाना प्रयत्न केला तरीही अपयश मिळालं, त्याची ती कायदेशीर नोटीस हवी. आणि इतकं इमानदारीनं काम करून सुद्धा भाऊंची इज्जत काढली कुणी, तर भाजपवाल्यांनीच. किती वाईट आहे ही सगळी गोष्ट. मग त्यांनी फडणवीसांना वगैरे फोन केला, कारण कॉन्टॅक्ट असणारच, एवढा इमानदार माणूस काम करतो म्हणल्यावर नेत्यांकडे ओळख असणार. आणि मग ती पाठवलेली कायदेशीर नोटीस नंतर वापस घेतली, हा इतिहास आहे. मित्रांनो बघा कसं असतं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, लोकशाही भक्कम आहे इथल्या इमानदार पत्रकारितेमुळं. कारण चौथा स्तंभ यासाठी म्हणतात, अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणे, गरजवंताला न्याय मिळवून दिले. कारण न्याय मिळवून देणं हे सुद्धा फार मोठं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जो प्रश्न अंधारात पडलेला आहे आणि ज्या गोष्टीमुळे समाजाचं भलं होईल ते त्या ठिकाणी लोकांसमोर आणणे. आणि चौथ्या स्तंभाची चौथी गोष्ट म्हणजे या देशाची लोकशाही मजबूत आणि कणखर राहावी आणि सरकारला सुद्धा वेळोवेळी चिमटे काढावेत किंवा सरकारला तालावर काम करण्यासाठी किंवा एका रेषेत काम करण्यासाठी सरकारचा भांडाफोड करत राहणे हे त्या वर्तमानपत्रांची किंवा माध्यमांची काम आहेत. हे करायचे सोडून काही जण फक्त आजकाल बरेच पत्रकार आता भाजपचेच डायरेक्ट पक्षाचेच कार्यकर्ते झालेत. बरेच पत्रकार आता त्या पक्षाचं काम करण्यासाठी आता ऍड एजन्सी काढून बसलेत आणि बरेच पत्रकार भाऊ तोरसेकरांसारखे फक्त वटवट करण्यासाठी आणि त्यांचे म्हणजे कितीही पक्षांनी आणि नेत्यांनी चुकीचं काम करू द्या हे मात्र कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्रात